आपण भारतात ज्या प्रकारे डिजिटल पेमेंट करतो ना, त्यात एक खूप मोठा आणि महत्त्वाचा बदल होणार आहे. चला तर मग एकदम सोप्या भाषेत समजून घेऊया की हे बदल आपल्यासारख्या सामान्य वापरकर्त्यांसाठी नेमके किती फायद्याचे आहेत. आपण सगळेच म्हणजे जवळजवळ प्रत्येक व्यवहारासाठी वन टाइम पासवर्ड म्हणजेच OTP वापरतो. पण कधी विचार केलाय का की या वाढत्या सायबर गुन्हेगारीच्या काळात हा OTP खरंच पुरेसा सुरक्षित आहे? होतं काय आहे की सायबर गुन्हेगार दिवसेंदिवस अधिक हुशार होत चाललेत. ते सतत नवनवीन युक्त्या शोधत आहेत. म्हणूनच आपली सुरक्षा प्रणाली सुद्धा त्यांच्यापेक्षा एक पाऊल पुढे म्हणजेच अधिक स्मार्ट बनवणं गरजेचं आहे. आणि यासाठी एक डेडलाईन ठरवण्यात आली आहे, 1 एप्रिल 2026. चला एकदम मुळापासून सुरुवात करूया. सध्याच्या OTP सिस्टममध्ये नेमकी अडचण काय आहे आणि हे बदल का आवश्यक आहेत? तर मूळ समस्या ही आहे की गुन्हेगार आता खूपच स्मार्ट झाले आहेत. ते फिशिंग म्हणजे बनावट लिंक्स पाठवून किंवा सिम स्वॅप फ्रॉड म्हणजे तुमच्या सिम कार्डची डुप्लिकेट कॉपी बनवून तुमचा SMS वर येणारा OTP अगदी सहज चोरू शकतात. आणि म्हणूनच आपल्याला एका अधिक मजबूत, अभेद्य अशा सुरक्षा कवचाची गरज आहे. मग ह्या समस्येवर उपाय काय? तर भारतीय रिझर्व्ह बँकेने यासाठी एक अधिक स्तरित आणि मजबूत सुरक्षा पद्धत अनिवार्य केली आहे. त्याला म्हणतात मल्टी फॅक्टर ऑथेंटिकेशन. आता हे नाव ऐकून घाबरू नका. सोप्या शब्दात सांगायचं तर यापुढे प्रत्येक डिजिटल पेमेंटला हिरवा कंदीर मिळवण्यासाठी किमान 2 वेगवेगळ्या गोष्टींची पडताळणी केली जाईल. यालाच टू फॅक्टर ऑथेंटिकेशन किंवा सोप्या भाषेत 2FA म्हणतात. आणि हाच नव्या सुरक्षा नियमांचा मूळ आधार आहे. पडताळणीचे हे घटक साधारणपणे 3 प्रकारचे असतात. पहिला, तुम्हाला काय माहीत आहे, जसं की तुमचा पासवर्ड किंवा पेन. दुसरा, तुमच्याकडे काय आहे, जसं की तुमचा स्मार्टफोन. आणि तिसरा, तुम्ही स्वतः काय आहात, म्हणजे तुमचा फिंगरप्रिंट किंवा फेस ID. नव्या नियमानुसार यापैकी कोणत्याही 2 घटकांचं मिश्रण वापरणं आता बंधनकारक असेल. यातली सगळ्यात भारी आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे ऑनलाईन व्यवहारांसाठी यापैकी एक घटक डायनॅमिक असला पाहिजे. डायनॅमिक म्हणजे काय? तर तो प्रत्येक व्यवहारासाठी नव्याने तयार केला जाईल. यामुळे होतं काय की जुन्या माहितीचा पुन्हा वापर करून होणारी फसवणूक पूर्णपणे टाळता येईल. पण या सगळ्या बदलांमधला सर्वात स्मार्ट भाग कोणता असेल, तर तो आहे जोखीम आधारित सुरक्षा. ही एक अशी प्रणाली आहे जी सुरक्षा आणि सोय यांचा एक उत्तम समतोल साधते. याचा विचार तुम्ही विमानतळावरच्या सुरक्षेसारखा करू शकता. तिथे प्रत्येक प्रवाशाची सारखीच तपासणी होत नाही, बरोबर ना? अगदी तसंच आता प्रत्येक डिजिटल व्यवहाराची त्याच्या जोखमीनुसार तपासणी केली जाईल. एक उदाहरण घेऊया. समजा तुम्ही तुमच्या नेहमीच्या कॅफेमध्ये कॉफी विकत घेताय, तर हा कमी जोखमीचा व्यवहार मानला जाईल आणि तो अगदी लगेच काही सेकंदात पूर्ण होईल. पण जर तुम्ही एखाद्या नवीन, अनोळखी फोनवरून खूप मोठी रक्कम ट्रान्सफर करत असाल, तर सिस्टम तुम्हाला थांबवेल आणि तुमची ओळख पटवण्यासाठी फिंगरप्रिंट स्कॅनसारखी एक अतिरिक्त सुरक्षा मागेल. आता प्रश्न येतो की हीच जोखीम ठरवली कशी जाते? तर ही सिस्टीम व्यवहाराची रक्कम, तुम्ही कोणत्या ठिकाणाहून व्यवहार करत आहात, तुमच्या डिव्हाइसची माहिती आणि तुमच्या खर्चाच्या जुन्या सवयी अशा अनेक गोष्टींचं विश्लेषण करते. चला आता सगळ्यात महत्त्वाच्या मुद्द्यावर येऊया. या सगळ्याचा आपल्या रोजच्या जीवनावर आणि पेमेंट करण्याच्या पद्धतीवर नक्की काय परिणाम होईल? ह्या बदलांबद्दल काही सामान्य गैरसमज आहेत, ते आधी दूर करूया. पहिला गैरसमज, सर्व पेमेंट्स हळू होतील. असं अजिबात नाहीये. उलट तुमचे नेहमीचे छोटे व्यवहार आणखी जलद होऊ शकतात. दुसरा गैरसमज, यासाठी नवीन ॲप्स लागतील. नाही, हे सगळे बदल तुमच्या सध्याच्या ॲप्समध्येच केले जातील. आणि तिसरा, OTP पूर्णपणे बंद होणार आहे का? तर नाही, तो फक्त सुरक्षेचा एक पर्याय म्हणून राहील, एकमेव पर्याय नाही. आणि आता सर्वात महत्त्वाचा बदल, जबाबदारीचा. या नव्या नियमांनुसार जर एखाद्या बँकेने किंवा पेमेंट कंपनीने पुरेशी सुरक्षा व्यवस्था लागू केली नाही आणि त्यामुळे कुणाची फसवणूक झाली, तर त्याचे आर्थिक नुकसान भरून देण्याची जबाबदारी त्या संस्थेची असेल. हा आपल्यासारख्या ग्राहकांसाठी एक खूप मोठा दिलासा आहे. तर मग ही अंतिम मुदत जवळ येत असताना आपण नक्की काय अपेक्षा करावी? येत्या काही काळात तुमच्या बँकिंग ॲप्समध्ये बायोमेट्रिक्ससारखे नवीन पर्याय दिसू लागतील. तुमच्या रोजच्या खरेदीचे व्यवहार अधिक सोपे होतील. पण हो, मोठ्या किंवा काही वेगळ्या व्यवहारांसाठी अतिरिक्त पडताळणीसाठी तयार रहा. यासाठी फक्त तुमच्या बँकेकडून येणाऱ्या सूचनांवर लक्ष ठेवा.
म्हणून या बदलाकडे केवळ एक नवीन नियम म्हणून पाहू नका. हे खरं तर भारताच्या डिजिटल पेमेंट व्यवस्थेला अधिक सुरक्षित आणि स्मार्ट बनवण्याच्या दिशेने टाकलेले एक खूप मोठं पाऊल आहे. तर हे बदल आपल्या डिजिटल भविष्याला सुरक्षित करण्याची एक मोठी योजना आहे. आणि जाता जाता एक विचार, सुरक्षा आणि सोय यांचा असाच समतोल साधण्यासाठी भविष्यात तंत्रज्ञान आणखी कोणकोणत्या मार्गांनी आपली मदत करू शकेल, यावर नक्की विचार करा.